वाटलं नव्हतं यावर्षी 15 ऑगस्ट दिवशी असं काय होईल। यावेळेस एक नाही तर 2 झेंडे फडकले। पहिला म्हणजे आपल्या हिंदू धर्माचा भगवा आणि मग देश धर्माचा तिरंगा। तर तडकत्या फडकत्या व्लॉग मध्ये तुमचं दणदणीत स्वागत। सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मी आमच्या हायस्कूल पाशी ध्वजारोहण करायला आलो। तयारी तर एकदम जोरदार झाली। सर्व ग्रामस्थ ही वेळेत जमले होते। अभिमानाने तिरंगा फडकवला आणि आम्ही तिथून आलो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित वारकरी संप्रदायाच्या पदयात्रेसाठी। प्रत्येक व्यक्तीच्या मनात उत्साह होता। तयारी अगदी जोरदार चालू। भगवा झेंडा अगदी अभिमानाने फडकत होता। अखेर पदयात्रेला सुरुवात झाली। सगळेच पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नमन करत पुढे चालू लागले। पदयात्रेचं दृश्य अगदी बघण्यासारखं होतं। ते दृश्य बघून आणि ऐकून अंगावर शहारे येत। धर्मासाठी आदर, प्रेम आणि निष्ठा सगळं स्पष्ट दिसत होतं। जणू भगव्या झेंड्याच्या रूपात स्वतः महाराजच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत असं वाटत। तो क्षण कधीही न विसरणार आहोत। शेवटी पदयात्रा गावातून फिरून देवळापाशी आली। त्या क्षणी जाणवलं खरं स्वातंत्र्य आपल्याला आज मिळालं। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धर्म राखण्यासाठी प्रयत्न करतच आहे। मग आपणही मागे हटायला नको आणि अशा पद्धतीने खरा स्वातंत्र्य दिन साजरा झाला। आता तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि जाता जाता आपल्या भावाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका। जय श्रीराम।